श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हे उदारपणे देणाऱ्या सद्गुरू, हे महाप्रसिद्ध गोदावरी नदीच्या काठी विहार करणाऱ्या मूर्तिमंत परब्रह्म असलेल्या व लंगोटी धारण करणाऱ्या श्रेष्ठ संता, तुला माझा नमस्कार असो. संसाररूपी नदी पार करून दाखवणारा, गरीब व दुःखी जनांना आपल्या चरणी जागा देणारा, भक्तांच्या कार्यसिद्धीसाठी जणू काय कल्पतरूच असलेला हा साईंचा संतरूपी अवतार आहे. मागच्या अध्यायात साईंच्या तसबरीचे पाण्यात बुडवणे टळून तिचे रक्षण कसे झाले या गोड कथेचे नवल व कौशल्य कथन केले. तसेच एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन त्यांची तीव्र इच्छा कशी पुरवली आणि त्याला अगदी स्पष्ट आज्ञा देऊन त्याला ज्ञानेश्वरी वाचण्यास कसे लावले हेही सांगितले. सारांश, गुरुकृपेचा सुयोग आला म्हणजे या संसाराच्या व दुसऱ्या जन्माच्या भीतीचे कोडे सुटते. अत्यंत श्रेष्ठ म्हणजे मोक्षाच्या मार्गाचे दार उघडते आणि दुःखाचे हातोहात सुखात रूपांतर होते. सद्गुरूच्या चरणांचे नित्यस्मरण केले असता विघ्नांचे विघ्न पण नाहीसे होते. मरणाला मरण येते आणि संसारातील दुःखांची आठवण राहत नाही. म्हणून या साई समर्थांची कथा जिच्या ऐकण्याने खरोखर अति पवित्रता लाभते, श्रोत्यांनी आपल्या हितासाठी ऐकावी. आता या अध्यायात आपण साईबाबांच्या स्वभावाचे वर्णन करूया आणि त्यांच्या स्वभावाची उग्रता आणि सौम्यता कशी होते ते पाहूया. आतापर्यंत चित्त एकाग्र करून जशी बाबांची वागणूक ऐकली तशीच त्यांचे देहत्यागाची कथा लक्ष देऊन ऐका. शिर्डीचे लोक खरोखरीच भाग्यवान आहेत, कारण 50 वर्षापूर्वी अधिक वर्ष त्यांना साईबाबांच्या सहवासाचे अत्यंत आनंद देणारे असे सुख लाभले. शके 1840 दक्षिणायनातील प्रथम मासात शुक्ल पक्षात विजयादशमीला दिवसा बाबांचा देहांत झाला. मुसलमानांची मोहरम महिन्याची 9 तारीख होती आणि त्या दिवशी कत्तलची रात्र होती. त्या दिवशी तिसऱ्या प्रहरी सुमारे 2:30 वाजता साईनाथांनी हे जग सोडून जाण्याची तयारी केली. बुद्ध याची जयंती ती साईबाबांची पुण्यतिथी होत. देवादिकांचा जसा जयंतीचा उत्सव करतात तसा संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव करतात. घड्याळात 12:30 वाजले आणि दशमीचा काळ संपून त्या दिवशी एकादशी लागली, म्हणजे बाबांच्या निर्याणकाळी एकादशीच होती. तिथीची सुरुवात सूर्योदयापासून धरली जाते. त्या दिवशी सूर्योदयाला दसऱ्याची दशमी तिथी होती, म्हणून साईबाबांचे निर्याण विजयादशमीला मानतात आणि उत्सव त्याच दिवशीच करतात. वार मंगळवार, कत्तलच्या रात्रीचा तो अतिप्रसिद्ध दिवस होता, म्हणून महान साईंची त्याच दिवशी ब्रह्मज्योतही आत्मज्योती मिळवली. बंगालचा हा दुर्गापूजेचा समाप्त दिन प्रसिद्ध सण असतो. उत्तर हिंदुस्थानातही तो सगळ्यांच्या आनंदाचा दिवस असतो. शके 1838 मध्ये विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी बाबांनी पुढे घडून येणाऱ्या गोष्टींची सूचना दिली. कशी ती अपूर्व लीला मी सांगतो, त्यामुळे श्रोतांना आश्चर्य वाटेल आणि साईंच्या कोणाला न कळणाऱ्या कुशल योजना सर्वांना कळतील. इसवी सन 1916च्या दसऱ्याच्या सणाच्या दिवशी शिलंगणाच्या वेळी सायंकाळी परत फिरल्यानंतर पूर्वी कधीही न घडलेली व आश्चर्यकारक लीला घडली. आकाशात ढगांचा गडगडाट व्हावा आणि अवचित विजा कडकडाव्या, त्याप्रमाणे बाबांनी प्रत्यक्ष जमदग्नी रूप धारण केले. एकाएकी डोक्याचे फडके सोडून, कफने काढून आणि असलेला लंगोट सुद्धा सोडून बाबांनी ते धुनीत टाकले आणि मोठा जाळ केला. आधीच धुनीतला तो विस्तव चांगला पेटलेला होता. त्यात ही वस्त्रांची आहुती पडल्यावर ज्वाळाचा लोळ वर उसळला आणि भक्तांची तारांबळ उडाली. हे सर्व अचानक घडले. बाबांच्या मनात काय होते कोण जाणे, पण शिलंगणाच्या वेळी त्यांची वृत्ती मात्र भीतीदायक होती. अग्नीने आपले तेज पसरले, परंतु बाबा त्यापेक्षाही तेजपुंज दिसले. लोकांचे डोळे मिटले गेले आणि त्यांनी तोंडे फिरवली. संतांच्या हातची ती आहुती ग्रहण करून अग्निनारायण प्रसन्न झाले आणि ते जमदग्नीचे पुत्र परशुराम म्हणजे अत्यंत कोपलेले बाबा नग्न झाले. ज्यांनी हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले त्यांचे डोळे धन्य होत. असो, बाबांचे डोळे क्रोधाने लाल झाले. रागाच्या झटक्याने ते फोडून बाबा म्हणाले, करा रे आता निर्णय, मी मुसलमान आहे का हिंदू? पुढे ते ओरडून आणखी म्हणाले, अहो, आज मी हिंदू आहे का मुसलमान आहे हे पाहून घ्या. मनाची यथेच्छ खात्री करून घ्या आणि आपली शंका फेडून घ्या. हे दृश्य पाहून जमलेली मंडळी थरथर कापू लागली आणि बाबा शांत कसे होतील याची सारखी काळजी करू लागली. भागोजी शिंदे महारोगी होता, परंतु बाबांचा मोठा भक्त होता. त्याने धीर केला आणि तो बाबांच्या जवळ गेला. त्याने लंगोट नेसवला आणि म्हणाला, हे कसले चिन्ह? आज दसऱ्याचा सण आणि शिलंगण आहे ना? माझे हेच शिलंगण.
आणि जोरदाराने आपला सटका आपटू लागले. अशा तऱ्हेने बाबा धुनीपाशी नागवे होऊन उभे राहिले. त्या दिवशी चावडीची मिरवणूक होती, ती आता कशी घडेल याची सर्वांना चिंता वाटली. चावडीचे वेळ 9 वाजताची होती. 10 वाजले, परंतु बाबा शांत झाले नाहीत. लोक गप्प राहून निश्चल दृष्टीने पाहत जागोजागी स्वस्थ उभे राहिले. होता होता 11 वाजले आणि बाबा थोडे शांत झाले. कोरा लंगोट नेसून कफनी वगैरे कपडे घातले. चावडीची घंटा झाली. आधी स्वस्थ बसलेल्या मंडळींनी पालखीवर शृंगार चढवला आणि आज्ञा घेऊन ती अंगणात आणली. चांदीचा दंड, पताका, चौर्या, छत्र, निशाणे वगैरे सहित एखाद्या राजाला शोभेल अशा मोठ्या थाटाने मिरवणूक सजवली गेली आणि बाबांची स्वारी नेहमीप्रमाणे 1 दिवसाआड बाहेर जाण्यास निघाली. अनेक वाद्यांचा एकच कल्लोळ उठला आणि साईनाथांचा जय जयकार झाला. या शब्दांच्या उच्च स्वराच्या आरोहाचे काय वर्णन करावे. जिकडे तिकडे आनंदाचा पूरच लोटला होता. मग बाबांनी एक धडधाकट पांढरा फडका झटकून स्वच्छ करून डोक्याला गुंडाला आणि चिलीम, तंबाखू व सटका हातात घेऊन ते निघाले. जणू काय चावडीसाठी हाच चांगला मुहूर्त होता. कोणी छत्री, कोणी चौरी आणि कोणी सुंदर मोरचेल, कोणी गरुड टक्के किंवा अब्दागिरी किंवा वेत्रदंड हातात घेऊन निघाले. अशा प्रकारे निमित्त करून बाबांनी सगळ्यांना सुचवले की संसार सागराची सीमा ओलांडलेला दसरा हाच एक चांगला मुहूर्त आहे. त्यानंतर बाबांनी शिर्डीकरांना एकच दसरा दाखविला आणि पुढच्याच दसऱ्याचा चांगला मुहूर्त म्हणून त्या दिवशी आपला देह पृथ्वीला अर्पण केला. हे केवळ सुचवलेले नाही तर स्वतः अनुभव घेऊन दाखवले. आपल्या शरीररूपी वस्त्राची योग सामर्थ्याने उत्पन्न केलेल्या अग्नीत याच दिवशी आहुती दिली. इसवी सन 1918 सालचा तो दसरा सण होता. तोच बाबांनी खरा सुमुहूर्त केला आणि आपल्या ब्रह्मस्वरूपात समरस झाले. असाच बाबांचा आणखी एक अनुभव लिहिता लिहिता मनाला आठवला की हा विजयादशमीचा दिवस आधीच ठरलेला होता. शिर्डीचे रामचंद्र दादा कोते पाटील एकदा रोगाने अतिशय पिडलेले होते. जीवावरचे संकट त्यांना सोसवत नव्हते. त्या रोगाचे भोगणे त्यांना फार त्रासदायक झाले होते. कोणता उपाय बाकी राहिला नव्हता. मग जेव्हा दुखण्याला आळा बसेना तेव्हा त्यांना जगण्याचा कंटाळा आला आणि पाटील फार त्रासून गेले. मनाची अशी स्थिती झाली असता एके दिवशी मध्यरात्री बाबांची मूर्ती एकाएकी त्यांच्या उशापाशी प्रकटली. पाटलांनी त्यांचे पाय धरले आणि निराश होऊन त्यांना म्हणाले, मला मरण नक्की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्याचा कंटाळा आला आहे. मला मरणाची चिंता वाटत नाही. मरण कधी मला भेटायला येईल याची मी वाटच पाहत आहे. त्यावर मूर्तिमंत करुणा असलेले बाबा म्हणाले, रामचंद्रा, मनात काळजी करू नकोस. तुझ्या गंडांतराची भीती टळली आहे. उगाच चिंतातूर का होतोस रे. तुला कसलीही भीती नाही. तुझ्या मरणाची वेळ टळली आहे. परंतु मला तात्या पाटलाची धडकत दिसत नाही. शके 1840 दक्षिणायन अश्विन महिन्यात शुक्ल पक्षात विजयदशमीच्या दिवशी तात्या मोक्षपदाला पावेल. परंतु ही गोष्ट त्याच्याजवळ बोलू नकोस. तो मनात धास्ती घेऊन बसेल आणि रात्रंदिवस काळजीने क्षीण होईल. मरण कोणाला आवडत नसते. अवघी 2च वर्षे उरली. तात्यांच्या मरणाची वेळ जवळ आली आणि रामचंद्राला काळजी वाटू लागली. बाबांचे बोल म्हणजे वज्रलेप तात्या पाटलांपासून ते गुप्त ठेवले, परंतु बाळा शिंप्याच्या कानावर घातले आणि दुसऱ्या कोणाला सांगू नकोस म्हणून विनंती केली. मग त्या दोघांनाही तात्याची काळजी लागून राहिली. इकडे रामचंद्र पाटील खरेच उठला. त्या दिवसापासून त्याचा बिछाना सुटला. दिवस मोजता मोजता काळ नकळत निघून गेला. बाबांच्या बोलण्याच्या सुसंगतांचे किती आश्चर्य पहा. शके 1840 भाद्रपद महिना संपला. अश्विन महिन्याला सुरुवात होणार. तोच तात्या पथारीवर पटला. तिकडे तात्या तापाने आजारी तर इकडे बाबांना थंडी बाजू लागली. तात्याचा भरोसा बाबांवर आणि बाबांचा रक्षण करता श्रीहरी. तात्याचा बिछाना सुटेना आणि बाबांच्या दर्शनाला येईना. शरीराच्या अनिवार्य यातना त्यांना सोसवत नव्हत्या. आपल्या दुखण्याने त्रासलेल्या त्यांचे चित्त बाबाकडे लागले होते, परंतु त्यांना चालवत नव्हते आणि हलवतही नव्हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत गेले. इकडे बाबांचे कणणे, कुंथणे दिवसेंदिवस दुप्पट वाढले आणि हा म्हणता तेही दुखणे अनावर होऊन हटेना. म्हणता म्हणता बाबांनी भाकीत केलेल्या दिवशी जवळ आला आणि बाळा शिंप्याला व रामचंद्र पाटलाला घाम सुटला. ते म्हणाले, बाबांचे म्हणणे खरे होते. असेच आता वाटू लागले आहे. हे चिन्ह काही बरे दिसत नाही. दुखण्याचे प्रमाण सारखे वाढतच आहे. असो, पुढे असे झाले. शुद्ध पक्षाची दशमी आली. तात्याची नाडी कमी वाहू लागली. तात्या मरणाच्या दारात पडला आणि आप्तेष्ट घाबरून गेले. परंतु पुढे आश्चर्यच घडले. तात्याचे सुद्धा गंडांतर टळले.
तात्या राहिले आणि बाबाच गेले. जणू काय अदलाबदलच केली. आता पहा बाबांचे बोल. तात्याचे नाव लावून दिले आणि किंचितही वेळ न चुकविता आपल्या जाण्याची तयारी केली. नाही म्हटले तरीही सूचना देऊन हे भविष्य अनुभवास आणले. बाबांची ही योजना ती घडेपर्यंत कोणाच्या लक्षात आली नव्हती. लोक म्हणतात बाबांनी आपला देह बदली करून तात्याचे मरण कसे टाळले, त्यांची लीला त्यांनाच ठाऊक. देह ठेवल्याच्या रात्री अरुणोदयी गणुदासाला पंढरपूर येथे स्वप्नात दृष्टांत दिला. मशीद ढासून पडली आहे. अवघ्या शिर्डीच्या वाण्यानी मला त्रासून सोडलंय. आता मी येथून निघून जात आहे. तुझ्याकडे इतक्या लांब मुद्दाम आलो आहे. फुलांनी मला भरपूर झाकून टाक, एवढी माझी इच्छा पुरी कर. चल, चटकन शिर्डीला चल. इतक्या शिर्डीहून पत्र गेल्यावर बाबांनी समाधी घेतल्याचे कळले आणि ती बातमी ऐकून क्षणाचाही विलंब न करता गणुदास शिर्डीला निघाले. शिष्य परिवार बरोबर घेऊन समाधीसमोर येऊन त्यांनी अष्टोप्रहार नामाचा व भजन कीर्तनाचा गजर मांडला. हरिनामरूपी फुलांचा अतिमनोहर हार स्वतः गुंफून समाधीवर अन्नदानासह चढवला. अखंड नामाचा गजर ऐकून शिर्डी जणू काय पृथ्वीवरचे वैकुंठच वाटले. नामघोषाचा बाजारच भरला आणि गणुदासांनी नामाची लूटच करवली. दसऱ्याचे बाबांना प्रेम का होते तर 3.5 मुहूर्तापैकी दसऱ्याचा हा मुहूर्त कोठेही जाण्यासाठी विशेष शुभ मानला जातो. हे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे, परंतु हेही म्हणणे बरोबर नाही. त्याला जाणे व येणेच नाही, त्याला कुठून आले आहे निर्याण? मुहूर्ताची त्याला काय करुरी? त्याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही. ज्याची सर्व बंधने निवळली आहेत, ज्याच्या प्राणाला निघून जाणे नाही, त्याला निर्याण ते कसले? ब्रह्मेव सन ब्रह्म्यापेती हे बृहदारण्य उपनिषदातील अध्याय 4 ब्राह्मण 4 मधील 6व्या मंत्रातील शब्द आहेत. याचा भावार्थ असा आहे, काहीही इच्छा न करणाऱ्या पुरुषाला कर्मफल नसल्याने त्याला पुनर्जन्म नसतो, म्हणून त्याच्या प्राणाचे उत्क्रमणही नसते. जो या जगातच ब्रह्म होऊन ब्रह्मरूपाला प्राप्त होत असतो. असा साई महाराजांना येणे किंवा जाणे नाही, मग निर्याण स्थिती तरी कुठली? उत्तरायण असो की दक्षिणायन असो, ज्याला प्रयाण करणेच नाही, यथाकाळ दिवा विझून जातो, त्याप्रमाणे ज्याचे प्राण येथल्या येथे तादात्म्य पावतात त्याला त्याचे नाव. देह हा कर्जाऊ आहे. पंचभूतांचा कर्ज घेण्याचा व्यवसाय आहे. आपले काम संपल्यावर ज्याचा त्याला परत करायला असतो. यापुढे होणाऱ्या गोष्टीची सूचना आधीच देऊन बाबांनी लोकांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या निर्याणाची अमूल्य वेळ निघून गेली, परंतु तिची आठवण कायम राहिली. ताप आल्याचे निमित्त होते. लोकातील सर्वसाधारण पद्धतीचे अनुकरण करण्याकरता बाबा कधी कुंथत तर कधी कणत, परंतु मनात सदा सावधान असत. दिवसा 8 घटका भरल्यावर निर्याण काळ जवळ आल्यावर साईबाबा आपणहून पूर्ण सावधान व स्वस्थ चित्ताने उठून बसले. त्यावेळचा त्यांचा चेहरा पाहून मंडळींच्या आशारूपी समुद्राला भरती आली आणि ती भयंकर अभद्र वेळ टळली असे सगळ्यांना वाटले. असो, याप्रमाणे खिन्न होऊन चिंता करीत सर्वजण बसले असता बाबांचा निर्वाण काळ जवळ आला आणि काय गोष्ट घडली ती ऐका. प्राण सोडण्याला एखाद्या क्षणाचा अवकाश असताना बाबांच्या मनात काय आले कुणास ठाऊक. ती दानधर्म करण्याची वेळ जाणून त्यांनी कफनीच्या खिशात हात घातला. लक्ष्मीबाई शिंदे नावाची एक चांगल्या गुणाची बाई, जिचे वागणे तिच्या नावासारखेच होते, जी सदा साईचरणी आसक्त होती, ती त्यावेळी जवळ होती. क्षणात आपला देह सुटेल हे बाबांना कळून चुकले होते. त्यांनी अतिदक्षतेने लक्ष्मीला काही पैशाचे दान केले. हीच लक्ष्मीबाई शिंदे मशिदीमध्ये कामकाजासंबंधाने नेमनिर्बंध पाळून वागत असे. दिवसाची पद्धत नित्य अशी होती की दरबार सर्वांसाठी खुला होता. बहुधा कोणालाच आडखाटी नसायची, परंतु रात्रीची मर्यादा मोठी होती. सायंकाळची बाबांची फेरी संपली की तेथून मंडळी घरोघर परतत असत. मग दुसरा दिवस उजाडल्यावरच मशिदीत येत असत. परंतु भगत माळसापती दादा केळकर व लक्ष्मीबाई शिंदे यांची भक्ती पाहून त्यांना रात्रीच्या वेळी मशिदीत येण्यासाठी बाबांची मनाई नव्हती. हीच लक्ष्मी दररोज भाजी भाकर मोठ्या प्रेमाने बाबांसाठी पाठवित असे. तिच्या सेवेचे काय वर्णन करावे. या भाकरीची मुळापासून जी हकीकत ऐकली तर बाबांच्या दयेचा ओलावा आणि कुत्री व डुकरे यांच्याशी असलेली एकात्मता कळून येईल आणि मनाला आश्चर्य वाटेल. एकदा सायंकाळी बाबा मशिदीच्या भिंतीला छाती टेकून प्रेमाच्या गोष्टी करीत असता लक्ष्मी तेथे आली. तात्या पाटील जवळ होते व इतरही कोणी तेथे नव्हते. लक्ष्मीने बाबांना नमस्कार केला तर बाबा तिला म्हणाले, लक्ष्मी, मला भूक लागली आहे. त्यावर बाबा, मी भाकर घेऊन येते. ही मी निघाले, अशीच परत जाते आणि भाकर आणते असे म्हणून लक्ष्मी निघून गेली. नंतर भाकऱ्या भाजून भाजी चटणीसह उशीर न करता परत आली आणि ती न्याहारी बाबांसमोर ठेवली. बाबांनी ते पान उचलले आणि जवळ असलेल्या कुत्र्यासमोर तसेच ठेवले. हे पाहून लक्ष्मीने लगेच विचारले, मी जी इतकी घाईघाईने गेले आणि हातोहात भाकऱ्या भाजल्या त्याचे हेच का कौतुक? कुत्र्याची मात्र खरी चैन करून दिली. तुम्हाला भूक लागली होती, पण त्या भुकेचे काय कौतुक?
तोंडात एक तुकडाही घातला नाही आणि मला उगीच चुटपुट मात्र लावली. तेव्हा बाबा तिला म्हणाले, कशाला फुकट वाईट वाटून घेतेस? या कुत्र्याचे जे पोट भरणे ते माझेच समाधान. या कुत्र्याचा जीव नाही का? आणि मी बोलका असलो तरी आमच्या भुकेत फरक असतो का? भुकेने ज्याचे प्राण व्याकुळ झालेले असतील त्याला जे अन्न खाऊ घालतात ते माझ्याच मुखात घातले गेले असे समज. हे सर्व ठिकाणी मान्य असलेले वचन लक्षात ठेव. असा साधा व्यवहारातला प्रसंग होता, परंतु उपदेश अवघा परमार्थाचा होता. साईबाबांचे असे उपदेशपर बोलणे म्हणजे प्रेमरसाचे परिपक्व फल होते. प्रपंचाची सोपी भाषा बोलून परमार्थाची रूपरेषा ते आखीत असत. कुणाचेही वर्म किंवा दोष न दाखविता भक्ताला गोड उपदेश सांगून संतुष्ट करीत असत. त्या दिवसापासून बाबांच्या उपदेशाप्रमाणे लक्ष्मीची भाकर सुरू झाली. दररोज ती भाकर दुधात बारीक सुरा करून प्रेमपूर्वक ठेवीत असे. पुढे बाबा देखील ती भाकर प्रेमाने व भक्तीने नियमितपणे खाऊ लागले. एखाद्या वेळी उशीर झाला तर त्यांना तो खपत नसे आणि इतर जेवण गोड लागत नसे. लक्ष्मीच्या भाकरीला वेळ लागला आणि सर्व ताटे वाढली असली, जेवणाची वेळ टळत असली तरी लक्ष्मीची भाकर आल्याशिवाय बाबा तोंडात घास घालीत नसत. ताटातील जेवण निवून जाईल, भुकेने सर्व खोळंबून बसतील तरी लक्ष्मीची भाकर आल्याशिवाय जेवण सुरू होत नसे. पुढे काही दिवसानंतर तिसऱ्या प्रहरी बाबा लक्ष्मीच्या हाती शेवया मागवीत आणि शेजारी बसून मोठ्या प्रेमाने त्या अगदी ठराविक प्रमाणात खात असत आणि शिल्लक राहिलेला राधाकृष्णाबाईला देत असत. या लक्ष्मीच्या हातीच त्या पाठवीत असत. राधाकृष्णाबाईंना बाबांचे उष्टेकाणे फार आवडत असे. देहविसर्जनाची कथा चालली असताना ही भाकरीची भाकड कथा कशाला असे श्रोत्यानो म्हणू नका. ही कथा साईची सर्व व्यापकता दर्शविते. हे जे सकल चराचर दृष्ट दिसते त्याच्याही पलीकडे अत्यंत श्रेष्ठ असा साई सदा भरलेला आहे, जो अजन्मा आहे आणि त्याला मरण नाही. या कथेच्या पोटी हेच एक तत्व आहे. अशी ही लक्ष्मीची गोष्ट एकाएकी सहज आठवली ती श्रोत्यांसाठीच आठवली होती असे मी मानतो. असो, अशा लक्ष्मीच्या सेवेचा साईंना विसर कसा बरे पडेल? त्यांच्या ती लक्षात असल्याच्या कौतुकाची हकीकत श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी. जरी प्राण गयाशी आला होता, शरीर अगदी गळून गेले होते आणि अंगात शक्ती नव्हती, तरी देहत्यागाच्या वेळी बाबांनी तिला आपल्या हाताने काही दान केले. एकदा 5 व एकदा 4 रुपये खिशातून बाहेर काढून तिच्या हातावर ठेवले. हेच बाबांचे शेवटचे कार्य होते. काही 9 प्रकाराने करायच्या भक्तीची खूण की नवरात्रीचे दुर्गा मातेचे पूजन झाले आणि आज दसऱ्याच्या दिवसाचे शिलंगण म्हणून ही सीमा ओलांडताना द्यायची दक्षिणा की मदभागवत पुराणात श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली शिष्याची 9 लक्षणांची स्थिती ज्याची साईबाबा आठवण करून देत होते. भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 10व्या अध्यायातील 6व्या श्लोकांचे हे कौतुक पहा. त्या शिष्याने गुरुकडून कमाई कशी करून घ्यावी आणि त्यासाठी कोणत्या तऱ्हेने वागावे सांगितले आहे. आधी पूर्वार्धात 5 सांगितले आणि उत्तरार्धात खरेच 4 सांगितले आहेत. बाबाने देखील असाच क्रम धरला होता. जणू काय त्यांच्या मनात शिष्य अमानी दक्ष निर्मत्सर निर्मम गुरुसेवापर व परमार्थ जिज्ञासा तत्पर असावा. तसेच त्याचे अंतःकरण सदा निश्चल असावे. त्याला असूया मुळीच ठाऊक नसावी आणि गुरुपुढे त्याने उगाच वायफळ बडबड करीत नसावी. सारांश, या गुणांनी शिष्याने गुरुला संतुष्ट करण्यास झटावे हाच आपला हेतू श्री साईनाथ अशा निमित्ताने व्यक्त करीत होते. संत आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी सदा कृपा करणारे असतात. लक्ष्मी स्वतः खाऊन पिऊन सदन होती. 9 रुपयांचे तिला काय एवढे? तीही तितके ओवाळून टाकील, परंतु हे दान तिला अपूर्व होते. परमथोर असे तिचे वेगळेच भाग्य होते. म्हणून साईच्या स्वतःच्या हाताने साई कृपेच्या कौतुकाची 9 रत्नांची रांग तिला मिळाली. असले 9 रुपये कितीतरी खर्च झाले असतील आणि होतील सुद्धा, परंतु हे तिला मिळालेले दान अगदी अपूर्व होते की जे जीवात जीव असेपर्यंत तिला साईची आठवण करीत राहील. देहावसान जवळ आले तरी लक्ष ठेवून 4 पासांचा मेळ घालून बाबांनी लक्ष्मीला आयुष्यभर आपली आठवण ठेवून दिली. असा सावधपणा दाखवून जवळ असलेल्या मंडईंना जेवण करण्यासाठी पाठवून दिले. मात्र गावकऱ्यांपैकी 1-2 मागे बसवताना दिसले. काही प्रेमळ भक्तांनी वेळ कठीण आलेली पाहून बाबांपासून न जाण्याचा हट्ट धरला, पण मरणसमयी मोहाच्या संकटात पडेन की काय म्हणून त्या सगळ्यांना बाबांनी जणू काय घाईघाईने पिटाळून लावले. निर्याणाची वेळ अगदी जवळ आली जाणून श्रीमंत बापूसाहेब बुट्टी, काकासाहेब दीक्षित वगैरेंना बाबा वाड्यात जा आणि भोजन करून मग या असे म्हणाले. आपल्या भक्तांची अशी चिंताग्रस्त अवस्था पाहून बाबांची आपल्या मनाची चलबिचलता झाली आणि त्या सगळ्यांना जा जेवून यात
आता अशी आज्ञा त्यांनी केली. असे हे नित्याचे सोबती रात्रंदिवसाचे अगदी जवळ वावरणारे सखे जरी मनाने अस्वस्थ होते तरी आज्ञा झाल्याने जाण्यासाठी उठले. आज्ञेचे उल्लंघन करवेना, सोबतही सोडवेना आणि बाबांचे मनही मोडवेना. शेवटी ते वाड्यात भोजनाला गेले. बाबांच्या दुखण्याचे प्रमाण भयंकर वाढलेले होते. कुठले जेवण आणि कुठले खाणे. बाबांजवळ प्राण गुंतले होते. बाबांची आठवण मनातून एक क्षणही दूर करणे सहन होत नव्हते. असो, जाऊन जेवायला बसले. इतक्यात पाठोपाठ बोलावणे आले आणि अर्धपोटी धावत आले तर ते भेटीला मुकले. आयुष्य मर्यादा रूपी तेल संपल्यावर, प्राणरूपी ज्योत मंद झाल्यावर बाबांचा देह बयाजी पाटलाच्या मांडीवर विसावला. नाही पडून किंवा निजून पण स्वस्थपणे गादीवर बसून अशा प्रकारे आपल्या हस्ते दानधर्म करून बाबांनी आपल्या देहाचे विसर्जन केले. साई समर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्याने हातोहात आपला देह टाकला आणि ते ब्रह्मीभूत झाले. देहाचा व मायेचा बुरखा पांघरून संत या जगात अवतार घेतात आणि लोकांचा उद्धार करण्याचे कार्य संपले म्हणजे लगेच अव्यक्तात समरस होऊन जातात. नट नाना प्रकारचे सोंग धरतो परंतु मनात आपला स्वतःला पूर्णपणे ओळखत असतो. म्हणून पूर्णपणे स्वतःच अवतार घेतलेल्याला मरणाचे संकट कोठले. लोकसंग्रहार्थ ज्याने अवतार घेतला, कार्य संपताच ज्याने अवतार संपविला, तो काय जन्ममरणाशी बांधलेला असेल काय? तो तर आपल्या इच्छेने देह धारण करीत असतो. परब्रह्म हे त्याचे ऐश्वर्य आहे. त्याला मृत्यूची शक्यता कुठली? या सृष्टीचा जो सदा अनुभव घेत असतो त्याच्यावर उत्पत्ती व नाश यांचा काय परिणाम होईल? कर्म करताना जरी दिसला तरी त्याने कर्म मुळीच केलेली नसतात. कारण मीपणा नसल्याने कर्म करताना आपण ती करीतच नाही असे तो मानित असतो. ना भुक्तम चीयते कर्म. कर्माचे फळ भोगल्याशिवाय कर्माचा नाश होत नसतो. हे तर धर्मशास्त्रात सांगितलेले कर्माचे रहस्य आहे. परंतु ब्रह्म जाणणाऱ्याच्या मनात कोणताही गैरसमज नसतो. सर्व मस्तूंमध्ये तो ब्रह्मालाच पाहत असतो. सर्व खल्विदम ब्रह्म. छांदोग्य उपनिषद. जगात दिसणारे हे सर्व ब्रह्मच आहे. कर्मफलांचा हा समुदाय केलेल्या कर्माचा परिणाम असतो असा त्यांचा वेगळेपणा प्रसिद्धच आहे. परंतु शिंपल्यावर रूपे पाहण्याप्रमाणे यालाही ब्रह्मज्ञानी लोक ब्रह्मच मानत असतात. बाबांसारखी मायाळू माऊली मृत्यूच्या मुखी कशी पडली, दिवसाने अंधारा रात्रीला गेले, अशीच गोष्टही झाली की आता हा अध्याय येथेच संपूया. प्रत्येक महिन्याची ओव्यांची निश्चितता मर्यादा पाळूया. अध्याय जास्त लांबविला तर श्रोते अस्वस्थ होतील. शिल्लक राहिलेली निर्याण कथा क्रमानुसार पुढे ऐकता येईल. हेमाड साई समर्थांना शरण आला आहे. त्यांच्या कृपेने तो कृतार्थ झाला आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग पहिला नावाचा 42वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय सौ साधना नारायण पालव हिने जगाच्या कल्याणाकरिता वाचन केला. श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.